तुझ्या बाळाला भूतबाधा झाली. कसली भूतबाधा बाबा? बाई तुझ्या बाई या तुम्ही या पुढे. तुम्ही नैवेद्य आम्ही करू. ठीक आहे बाबा, मी वाटेल तेवढं पैसे देईन, पण माझं बाळ वाचलं पाहिजे. हे घे अंगारा, दिवसातनं 2 वेळेस लावत जा बाळाला. बाबा की जय हो, बाबा की जय हो. बंबम बोले, बंबम बोले. अगं बाई, याचा अजून कसं काही ताप कमी नाही झाला? काल बाबाकडे जाऊन पण काय बी फरक पडला नाही. अगं किती रडताय तो? तुला किती वेळा सांगितलंय त्याला दवाखान्यात घेऊन जा म्हणून, पण तू काय माझं ऐकू नकोस. अहो ऐका ना, चिडू नका. जरा बघा ना हातात घेऊन, याचा ताप कायच कमी नाही झाला. जरा बघा ना याला काय झालंय ते. त्यावेळी तुला किती वेळा सांगितलं की घरात प्रसूती करू नकोस म्हणून. अशा वेळी एका आईचं आणि बाळाचं दवाखान्यात असणं किती महत्वाचं असतं माहित आहे का तुला? अहो पण पुरुषाच्या हातून प्रसूती करताना लाज वाटते. कसं वाटतं ते? त्यावेळेस दवाखान्यात कुठल्या महिला डॉक्टर पण नव्हत्या. मी कशी करणार होते प्रसूती? अगरचं अंतर तव्यासारखं दापलंय, अशी कशी गाफील असतेस तू? अहो मग काहीतरी करा ना. दादा लवकर जाऊन वैद्यांना बोलव. हे काय करतेस तू? मी याला देवाचा अंगारा लावतीये. बस कर सावित्री, हा सर्व अंधविश्वास असतो. अहो जरा विश्वास ठेवा. हे बघा याचा ताप कमी होतोय, कपाळ पण अगदी थंड पडलंय. या बघा ना जरा. उठ ना बाळा, उठ, डोळे उघड. हे बघ तुझी मम्मी तुला बोलवतीये. उठ ना पिल्लू, आई तुला आवाज देते. उठ ना बाळा. काय झालं? अहो याला काय झालं? हा उठत का नाहीये आणि डोळे पण उघडत नाहीये. ए बाळा उठ ना. काय झालं? अहो काय झालं याला? हा सास गप्प गप्प काय? ए उठ ना बाळा, काय झालं तुला? अहो बघा ना जरा. नाही राहणार मॅडमनी. मी शिकेन, मी नक्की शिकेन. कारण उद्या एखाद्या कोणी आईला उपचाराच्या कमतरतेमुळे आपल्या बाळाला मुकावं लागणार नाही. मी शिकेन, मी नक्की शिकेन. शाबास सावित्री शाबास, मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. अगं बाई, मला माहितीच नव्हतं सूर्य हा पृथ्वीच्या गोल फिरतो. अगं सूर्य पृथ्वीच्या गोल फिरत नाही, पृथ्वी सूर्याभोवती फिरते. समजलं? चल गावंढळ. तुम्ही मला सारखं सारखं गावंढळ म्हणत जाऊ नका हो. लाज शरम सगळी विकून खाल्ली आहे या सावित्रीने. कलियुग आहे रे बाबा, कलियुग. उद्या डोक्यावर बिऱ्या वाटेल तेव्हा कळली या सुभद्रावांना. असं कोणी आपल्या बायकोला शिकवतं का? सगळं जग नष्ट होईल. सुभद्रा तुम्ही काय झालं? या समाजाला घाबरलीस की काय? हे तर तुला आयुष्यभर सहन करावं लागणार आहे. नाही, मला आता कोणी काही म्हणू दे, मी आता मागे हटणार नाही. मी शिकेन, मी नक्की शिकेन. मग चल माझ्या बरोबर. पोस्टमन, सुभद्रावांचं घर हेच आहे का? तुमची दिल्लीहून तार आलीये. सावित्री, तुला दिल्लीवरून तार आलीये. तुला दिल्लीला जावं लागेल. तुला दिल्लीला पुरस्कारासाठी बोलवलंय. तुझा सत्कार होणार आहे. काय? आज हे फक्त तुमच्यामुळे शक्य झालं, नाहीतर मी एकटी काहीच करू शकले नसते. कॉंग्रॅच्युलेशन्स, कीप इट अप. महिलांचा सन्मान वाढवलात तुम्ही. आज माझ्या हातात ही डॉक्टरकीची पदवी नसून उद्याच्या त्या सोनेरी क्षणाची चावी आहे, ज्याच्यावर आजपर्यंत फक्त अंधविश्वास व नकारवक्तेचे कुलूप लागले होते. माझ्या देशात अशा अनेक महिला आहेत ज्यांची स्वप्न चुलीच्या धुरात हरवून गेली आहेत. मला असं वाटतं ही स्वप्नांची पतंग खुल्या आकाशात उडावी आणि प्रत्येक घरात सुमंत्राव असावे. कारण हे या पतंगाच्या दोऱ्याला कधीच कापू देऊ नये. हे करणं खूप अवघड तर आहेच, पण अशक्यही नाही. सावित्री, चुकलं माझं, मला माफ कर. मी तुला नाही ते बोलले. तू आज शिकून समाजाला
आम्हाला धडा शिकवलास. आम्ही काय आडाने त्या आडानेच राहिलो. आता आम्ही पण शिकणार. खरं सावित्री, चुकलं आमचं, माफ करा आम्हाला.